चिकटपणा कसा तयार झाला आहे. मांडी मी त्या दिवशी घासली होती आणि बस आता हे साफ करून घेते. तर चिकटपणा बघू शकता, हे बघा असा चिकटपणा तयार झाला आहे. तर आता हे फटाफट मी साफ करून घेते. ते तयारी करून ठेवणार आहे कारण मी घासून घेतलं होतं, पण पसारा बघा किती झाला आहे, तो काढून ठेवलं आहे सगळं. तर हे सगळं मी साफ केलं ना की मग तुम्हाला दाखवते एकदा लास्ट लुक, कारण कसं 2-3 वेळा मी शेअर केलं, त्याच्यामुळे मी लास्टचा लुक जो असेल तो तुम्हाला दाखवते. दादा माझं जागा आहे आज, मला माहिती आहे कारण स्टँडवरून फोन करण्याचे कारण 2 वेळा पडला होता. डिस्प्ले बसला की 9:30 लागतात, चांगलं आपण क्वालिटीचं बसवतो त्यामुळे बिल स्टँड आहे ना. प्रश्न पडला असेल काय माझे ना पाण्याचे कॉक असतात, पाण्याचे कॉक असतात ना ते. माझे मिस्टर मला कधी असं बोलत पण नाहीत, की कधी कधी बोलतात असं की जास्तच पसारा झाला तर, नाहीतर कधी बोलत नाहीत की तू साफसफाई केलीस की नाही. कधीच नाही, कधी म्हणजे कधीच नाही बोलत मला. जेवणाचं जरी झालं ना तरी त्यांना चटणी भाकर दिली तरी असं बोलणार नाही कधी. एकदा तर असा एक किस्सा सांगतो तुम्हाला. गवारची भाजी बनवलेली, मला वाटलं चांगली होईल, तर गवार कशी सोलून करावी लागते आणि मी अख्खीच गवार केली आणि त्याला ते केस असतात ना आपण काढतो ते तसेच लागले. तरी पण मला ते काय बोललेच नाही, कधी काय बोलत नाही मला की हेच पाहिजे मला तेच पाहिजे, कधीच नाही. हे इथं पाणी टाकून घेतलं. चकाचक गॅस भिजला तर दुसरी लावीन शेगडी. विचार करते आता दुसरी शेगडी लावायची. त्या दिवशी बघत होते काढायला, शेगडी काढून पण ठेवली होती बेडमधून. 3 याची आहे ना आपली ती, तर हे पाईपच निघत नव्हता कारण जुना पाईप आहे ना, हा जुना नवीन पाईप लावला. काचा साफ करायचं म्हणजे मोठं झंझट आहे ते. आता मी पूर्ण साफ करून घेते पटापट, कारण जे काय आपलं क्लिनिंग असतं ते प्रत्येक महिलांचं सेमच असतं. तर बस फक्त करण्याची पद्धत वेगळी असते. तर आता मी पटापट साफ करते, नंतर मग आपण लास्टमध्ये दाखवतो तुम्हाला की कसं क्लिनिंग केलं. तोपर्यंत आता बघा मस्त किचन साफ करून घेतलं मी आणि बरण्या लावून घेते. आता बरण्या घासून झाल्या.
आता बर्नर लावून घेते. ते कसं रात्रभर सुकतील ते आणि सकाळी मला वापरायला पण भेटतील. त्याच्यात मग सामान बरं ठेवेल, काय छोटं मोठं असेल. पडायचं नाही ना मस्त.
तर आता बस करते एवढी साफसफाई, कारण दमली मी पण आणि थोडं थोडं करत नेते, कारण दिवसभर कसं काम असतं, एडिटिंग असते खूप. एडिटिंगला जवळजवळ 2-2.5 तास लागतात कधी कधी, कारण जेव्हा कट करायला लागतं, खूप काही हे असतं आणि बस ते पण काम बाकी आहे. आणि ही साफसफाई, आता कपाट राहिलं साफ करायचं. फ्रीज काय मी एक हात मारला, कारण त्या दिवशीच 8 दिवसापूर्वी साफ केलं होतं. तर आता एवढं सगळं झालंय आता. तर आता माळ्यावरची साफसफाई बाकी आहे अजून. ती काय भांडी वगैरे काढणार नाही आता मी, जे नेमकं आहेत ना डबे वगैरे तेवढे साफ करणार, बाकीचं काय नाही. आणि नंतर मग तिकडे बेड वगैरे सगळं राहिलंय, एक वरती हात मारून घेईन, जाळ्या वगैरे ज्या काय आहेत त्या, आणि बस. म्हणजे थोडी थोडी सफाई केली की 2 दिवसात होऊन जाईल. आणि बस मग साफसफाई करायला बोलतो आपण, पण 2-3 दिवस जातातच, कारण एकाच दिवशी करायला घ्यायचे नाही, मग कसं आपल्याला थकल्यासारखं होतं. म्हणून थोडं 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 घ्यायचं. आज कसा हा रूम साफ झाला, कपाट फक्त साफ करायचं आहे, नाहीतर हा रूम साफ झाला पूर्ण. आणि बस बाकी हळूहळू करेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आता मी मस्तपैकी फ्रेश होणार, आंघोळ करणार थंड पाण्याने मस्तपैकी, आणि त्याच्यानंतर तर एक सांगायचं राहिलं होतं की हे बघा, हे ना पहिले इथे आपल्या काचेच्या बरण्या होत्या ना, तर इथल्या काचेच्या बरण्या खाली ठेवल्या मी आणि एक लाईन पूर्ण स्टीलची केली. तर थोडासा बदल केलाच. आणि आपण गृहिणी म्हटलं कसं इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू इकडे असं करत असतो. सो असू द्या. आणि बस आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होते. सकाळी टिफिन करायला उठायचंच आहे बस. आणि थकले पण खूप. आणि आंघोळ केल्यावर मात्र किती पण वाजू द्या, थोडीशी चहा मात्र पिणार. आणि भेटूया आता उद्याच्या व्हिडिओ, अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा आणि हसवत राहा. भेटूया.